SY हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तुमचे जर वय 60 वर्षावर असेल व तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आली आहे। महत्त्वाचे म्हणजे 2025 मध्ये काही नियम आल्यामुळे यामध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि त्यातच तुम्ही पोस्टाचे सिनियर सिटीजन मध्ये आधीपासूनच खाते उघडून पैसे गुंतवत असेल तर या योजनेची माहिती 4 बदल झालेले असणे खूप गरजेचे आहे। जर तुम्हाला हे बदल माहित नसेल तर पुढे तुम्हाला अडचण येऊ शकते। त्यामुळे कोणते बदल झाले आहेत? तुमचे जर वय 60 वर्ष असेल व तुम्ही पोस्टात खाते उघडले असेल आणि तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला हे 4 नियम माहिती असणे खूप गरजेचे आहे। देशातील सिनियर सिटीजन किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टातील क्रांतिकारक योजना म्हणजे सिनियर सिटीजन स्कीम पूर्ण देशात लोकप्रिय झाले आहेत। असा कोणता ज्येष्ठ नागरिक व्यक्ती नसेल ज्यांनी सिनियर सिटीजन स्कीममध्ये स्वतःचे पैसे गुंतवले नसतील। पण सिनियर सिटीजन स्कीम जी पोस्टाची व्याजदर योजना आहे ज्याच्यामध्ये सर्व 2025 मध्ये 4 मोठे बदल झाले आहे। तुमचे जर वय 60 वर्षाच्या वर असेल आणि तुम्ही पोस्टात खाते उघडले असतील तर खूप आनंदाची बातमी आहे। वर 4 नियम आहेत ते नियम खूप कडक आहेत, कारण तुम्ही पोस्टामध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला हे 4 नियम माहिती असणे गरजेचे आहे। पोस्ट ऑफिसने ज्येष्ठ नागरिक बचत योजना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेली योजना आहे, जी उच्च सुरक्षा, उच्च परतावा आणि कर बचतीच्या लाभासह नियमित उत्पन्नाची संधी प्रदान करते। देशभरात वेगवेगळी राज्य सरकारे तसेच केंद्र सरकारद्वारे अनेक योजना राबवल्या जातात आहेत। त्यातच पोस्ट ऑफिस एकापेक्षा एक अधिक सरकारी बचत योजना चालवते, ज्याच्यामध्ये गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसह कर बचत आणि उच्च परताव्याची ही हमी दिली जाते। यात लहान मुलांच्या शिक्षणाच्या बचतीपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजना अशा अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात। आज तुम्हाला एका अशा योजनेबद्दल सांगणार आहे ज्यात गुंतवणूक करून तुम्ही भरपूर पैसे मिळवू शकता। म्हणून ही योजना तुमच्यासाठी खूप खास आहे। जर तुमचे वय 60 वर्षावर असेल तर तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। बघा, आता ही बचत पोस्ट खात्याची योजना आहे। याबद्दलच्या 4 नियमांमुळे माहिती घेणार आहोत। यामध्ये जर आधीच खाते उघडले असेल तर किंवा तुम्हाला जर नवीन खाते उघडायचं असेल यापुढे तुम्हाला अडचणी येऊ शकतात। जर हे 4 नियम तुम्हाला माहीत नसतील तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे। यासाठी नियमामध्ये असाही एक छोटासा बदलाव झाला आहे। सर्व पोस्ट खात्यात असणाऱ्या सर्व खातेधारकांना लागू होत आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुमचे वय 60 वर्षावर असेल आणि पोस्टात तुम्ही खाते उघडले असेल तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता पोस्टाचे सिनियर सिटीजनची ही नेमकी काय आहे, ज्यांना माहीत नाही त्यांना थोडीशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देऊयात। तर बघा, पोस्टाचे सिनियर सिटीजन ही स्कीम आता अतिशय लोकप्रिय आणि उत्तम योजना आहे। त्याचं कारण या योजनेच्या पोस्टाला कर व्याजदर इतर योजनेपेक्षा जास्त आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना खास करून फक्त आणि फक्त 60 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आली। परंतु यात 4 नियम काढले आहेत। 2025 मध्ये हे नियम बदलण्यात आले आहे। त्यामध्ये 60 वर्षाच्या कमी नागरिकांना देखील या योजनेमध्ये आता खातं उघडता येणार आहे। पण आता बघा, तुमच्यासाठी वर्ष 60 असेल व तुम्ही पोस्टात खाते उघडले असेल आणि तुम्ही कोणत्याही योजनेच्या खात्यात पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला या 4 नियमांमध्ये झालेल्या बदलाविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। आजकाल अनेक लोकांनी निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवावे, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सामोरे जाऊ लागू नये असा विचार करून गुंतवणूक करतात। या बाबीवर पोस्ट ऑफिसने ज्येष्ठ नागरिक बचत योजना SSC ही बचत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी काढली आहे, जी गुंतवणुकीवर वार्षिक 8% पेक्षा जास्त व्याज देते। आता तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगते। आता संपूर्ण भारतामध्ये 4 नियमित बदल सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षाच्या वरील नागरिकांसाठी खूप मोठे बदल करण्यात आला आहे। त्याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत।
यामध्ये 4 बदल झाले आहेत. याचा परिणाम सर्व ज्येष्ठ नागरिकांवर होणार आहे. आता ज्या काही पोस्टाच्या योजना आहेत याची मुदत आता 5 वर्षाची असते. या योजनेत तुम्ही 1000 पेक्षा जास्तीत जास्त तुमच्या मर्जीप्रमाणे पैसे जमा करू शकता. या योजनेतील मॅक्झिमम लिमिट जे आहे ते आता तुम्हाला मनावर असणार आहे. आता सर्वात महत्त्वाचे आहे ते बघा. आता काही नियमांमध्ये बदल झाले आहेत. जर तुम्ही पोस्टामध्ये खाते उघडले असेल तर तुम्ही कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवले असतील तर किंवा पोस्टात खाते उघडून तुमच्या बँकेमध्ये त्या पोस्ट बँकेमध्ये जर काही पैसे असतील तर तुम्हाला या नवीन नियमाविषयी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्या नियमामध्ये 2025 मध्ये झाला आहे सर्वांनी बघा. आता पोस्टात कोणत्याही योजनेत एक रकमी पैसे गुंतवले असतील तुमच्यासाठी आता महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण यामध्ये आता या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला व्याज जे दिले जातं आणि त्या व्याजाचं तुमच्या अकाउंटमध्ये दिलं जातं जे जमा होतं. तर बघा, आता तुमच्या जर अकाउंटमध्ये पैशाच्या व्याज मिळत असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत असेल तर खूप मोठा बदल झाला आहे. कारण मित्रांनो, कारण तुमचं अकाउंट पोस्ट खात्यामध्ये असो किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमधलं कोणत्याही योजनेत तुम्ही पैसे गुंतवले असो तर तुम्हाला या व्याजदराविषयी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आला आहे. त्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की सर्वोच्च सुरक्षा, उच्च परतावा आणि कर बचत याचे फायदे. पोस्ट ऑफिसने ज्येष्ठ नागरिक बचत योजना विशेष ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली होती. योजना आहे जी उच्च सुरक्षा, उच्च परतावा आणि कर बचतीच्या लाभासह नियमित उत्पन्नाची संधी प्रदान करते. आपल्यातील काही ज्येष्ठ नागरिकांपेक्षा निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नासाठीही या योजनेचा वापर करता येईल. भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक या योजनेत वैयक्तिक किंवा संयुक्तपणे एकरकमी गुंतवणूक करू शकतात आणि कर सवलतीसह उच्च परतावा मिळवू शकतात. या योजनेत मॅच्युरिटी पिरियड हा 5 वर्षाचा असून त्यावर वार्षिक 8.2% दराने व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकां बचत योजनेसाठी माहिती असणे गरजेचे आहे. व बघा, मॅच्युरिटी हे 5 वर्षाचं असतं, त्यांना तो व्याज दर दिला जाणार आहे. तो म्हणजे 8.2% वार्षिक व्याज दिले जाणार आहेत. त्यामध्ये त्यांनी किमान 1000 रुपये गुंतवणूक केली पाहिजे व जास्तीत जास्त 3 लाख रुपये. याचे टॅक्स बेनिफिट हे सेक्शन 80.C अंतर्गत उपलब्ध आहे. जर तुम्हाला काही कारणामुळे ही योजना बंद करायची असेल व बंदही करू शकता. तुम्हाला जर तुमचा कोण नॉमिनी लावायचा असेल तर तुम्ही लावू शकताच. नॉमिनी म्हणजे वारसदार या योजनेसाठी लागू शकतात. तुम्ही किती खाते उघडू शकता. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही स्वतःचे एकाच खाते उघडू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत एक जॉईंट खाते उघडू शकता. याशिवाय पती पत्नी दोघेही यासाठी पात्र असतील तर तुम्हाला 2 वेगवेगळी खातीही उघडता येतील. या योजनेसाठी परताव्यात तुमच्या एका खात्यात किंवा जॉईंट खात्यात जास्तीत जास्त 60 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. 5 वर्षाच्या मॅच्युरिटीनंतर तुम्ही हे खाते आणि 3 वर्षासाठी वाढवू शकता. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही कशी असते ते बघा. व्याजदर 8.2% वार्षिक असणार आहे. तर मॅच्युरिटी पिरियड हे 5 वर्ष आहे व त्याचे वार्षिक व्याज हे 2,40,700 रुपये इतके असणार आहेत. त्याचे तिमाहीत व्याज हे 6,150 रुपये तर मासिक व्याज हे 20,050 रुपये. तर त्यांच्या 5 वर्षातील एकूण व्याज 12,03,000 एवढे. तर त्यांना कुल परतावा हा 42,03,000 लाख रुपये एवढे असणार आहेत. नियमित उत्पन्न किंवा एकरकमी व्याज हे काय असणार आहे तर जर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला दर 3 महिन्याचे 60,150 रुपये किंवा मासिक उत्पन्न हे 20,050 रुपये मिळतील. तर जर तुम्ही हे पैसे काढले नाहीत तर तुम्हाला 5 वर्षात एकूण 12 लाख रुपये व्याज मिळेल. त्याच 5 वर्षानंतर तुमचे संपूर्ण जमा झालेले भांडवल म्हणजेच तुम्ही केलेले गुंतवणूक ही परत मिळेल. मॅच्युरिटीनंतर तुम्ही पुन्हा एकदा त्यात गुंतवणूक करू शकता. तुम्हाला जे 3 महिन्यात
खात्यावर पैसे मिळत होते त्यावर पण बदल करण्यात आला आहे. बघा, तुम्हाला माहीतच असेल 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर आणि 1 जानेवारी असे प्रत्येक 4 महिन्याच्या टप्प्यात तुम्हाला जे व्याजदर मिळत आहे त्यामध्ये सुद्धा खूप मोठा बदल करण्यात आला आहे असं ते. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आता बघा, पोस्टात कोणतेही योजनेच्या अंतर्गत पैसे गुंतवलेले असतील तर इन्कम टॅक्स आयकर विभागातील NSE कलम अंतर्गत 1.5 लाख तुम्हाला टॅक्स देखील सूट मिळू शकते. त्यामुळेच याबरोबर तुमचे वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तरी देखील आता तुम्हाला यात खाते उघडता जाऊ शकते. तर यामध्ये काय काय सांगितले ते बघा. मिलिटरी किंवा आर्मी कोणतेही केंद्राचे कर्मचारी असतील तर त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहे. तर बघा, तुम्ही पोस्टात जर खाते उघडले असतील तर बदल 2025 मध्ये करण्यात आला आहे. सर्वांना बघा कोणते नियम लागू आहेत. तुम्हाला रिटायरमेंटचे बेनिफिट म्हणजे PF ग्रॅज्युइटी ज्या दिवशी मिळेल हे मिळाल्यावर 1 महिन्याच्या आत तुम्हाला पोस्टाचे खाते उघडता येऊ शकते. परंतु याच्यामध्ये सुद्धा पण असं काहीतरी बदल झाला आहे की तुम्हाला यामध्ये 3 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही राज्य सरकारचे कर्मचारी असाल किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी असाल, तुम्हाला रिटायरमेंटमध्ये बेनिफिट मिळाल्यानंतर 3 महिन्यानंतर किंवा याच्यामध्ये खाते उघडू शकता. अजून एक काय याच्यामध्ये असा बदल झाला आहे की जो कर्मचारी आहे त्याच्या दुर्दैवाने त्याच्या कामावर असताना त्याचा मृत्यू झाला तर त्याचा जो वैवाहिक जोडीदार असेल, पती असेल किंवा पत्नी असेल, तर त्याला देखील या योजनेमध्ये आता खाते उघडता येऊ शकते. बघा, जर वय 60 वर्षाच्या वर असेल तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमचे पोस्टात खाते असेल, तुमच्यासाठी 4 नियमांमध्ये बदल झाला आहे. व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कारण व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला समजेल की कोणत्या 4 नियमात बदल झाला आहे ते बघा. आता वय 60 व पेक्षा कमी असेल तरी सुद्धा चालेल. तर बघा, काही नियमामध्ये काय होतं बघा. 60 वर्षाच्या वरील लोकांना या योजनेमध्ये व आणि काही पोस्टाच्या स्कीम आहेत, तुम्हाला जे काही पैसे आहेत ते गुंतवणूक करता येत होतं. व जे काही केंद्राचे कर्मचारी आहे आणि राज्याचे कर्मचारी असतील व काही लोकांच्या कामावरच मृत्यू झाला तर त्यांना 55 वर्षापेक्षा वरील व 60 वर्षाच्या वरील लोकांना प्राधान्य देण्यात आले आहे. हा नियम बदल झाला आहे. तर बघा, आता 1 वर्षामध्ये व चौथ्या वेळेस व्याज टायमाला योजना बंद केली तर समजा तुम्ही पोस्टामध्ये पैसे गुंतवले असतील तर आणि तुम्हाला बंद करण्याचा निर्णय घ्यायचा असेल, अचानकपणे तुम्हाला पैशाची गरज पडली आणि तुम्ही सरकारी कर्मचारी आहात, रिटायरमेंट आहात व तुम्हाला पैशाची गरज पडली तर ते देण्यासाठी कमी व्याजदर पैसे मिळणार आहेत. जास्त व्याजदर वाढवून मिळणार नाही. तर बघा, यामध्ये काय सांगितले आहे, सगळ्यात महत्त्वाचं सांगितले आहेत. आता पोस्टामध्ये कोणत्याही योजनेअंतर्गत तुम्ही तर पैसे गुंतवले असतील तर इन्कम टॅक्स आयकर विभागाच्या INSS या अंतर्गत 1.5 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला तुमचा टॅक्स देखील मिळवता येतील. त्यामुळेच याबरोबर तुमचं वय 60 वर्ष असेल तर व त्यापेक्षा कमी जर असेल तरी देखील तुमचं खातं उघडलं जाऊ शकतं. पण त्यासाठी काही अटी नियम सुद्धा आहेत. त्यासाठी तुम्ही जर डिफेन्स, मिलिटरी किंवा आर्मी अशा पद्धतीचे सरकारी कर्मचारी असाल तर जर तुम्ही रिटायरमेंट घेतली असेल तर तुम्ही VRS किंवा तुमच्या रिटायरमेंट होण्या अगोदर ज्या ठिकाणी रिटायरमेंट घेतली असेल तर तुम्ही सिव्हिल केंद्र कर्मचारी किंवा राज्य कर्मचारी असाल तर तुमचं जर वय 55 वर्ष असेल तर तुम्ही वेळे अगोदर त्या ठिकाणी निवृत्ती घेतली असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचे खाते उघडू शकता. जरी तुमचं वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तरी त्यानंतर त्यांच्यामध्ये अशी अट आहे की 60 वर्षाच्या आधी जे काही सरकारी कर्मचारी आहेत यांच्यासाठी तुमचं रिटायरमेंट मिळतील त्या महिन्याचे आतच तुमचं हे खातं उघडता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही आज रिटायरमेंट घेतली तर तुम्हाला रिटायरमेंट बेनिफिट PF ग्रॅज्युइटी ज्या दिवशी मिळेल हे मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुम्हाला हे खातं उघडलं जायचं.
परंतु यामध्ये सुद्धा नियमामध्ये बदल करण्यात आला आहे। तो म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 3 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। म्हणजेच तुम्ही राज्य शासनाचे कर्मचारी असाल किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी असाल तर तुम्हाला रिटायरमेंट बेनिफिट मिळाल्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्ही केव्हाही याच्यामध्ये खाते उघडू शकता। अजून एका याच्यामध्ये तुम्ही बदल झाला आहे, जो कर्मचारी आहे जर त्याच्या दुर्दैवाने कामावर मृत्यू झाला तर जो काही त्याचा वैवाहिक जोडीदार असेल, पती असेल किंवा पत्नी असेल तर त्याला देखील या योजनेमध्ये खाते उघडता येऊ शकते। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।